नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता तुम्हाला बातमी समजलीच असेल, आनंदाची बातमी समजलीच असेल की जी 2019 ला परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये 7800 असे विद्यार्थी होते जे की पैसे देऊन पास झालेले होते। आता त्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि त्यांचं प्रमाणपत्र रद्द करण्यात सुद्धा आलेलं आहे। ही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, ती PDF फाईल सुद्धा आलेली असेल, तुम्ही बातम्या बघितल्या असतील, सगळ्या ग्रुपवर सुद्धा झालेला असेल। आता तुम्ही हे सगळं केलं असेल पण आता तुमच्या मनामध्ये एकच असेल, हे 7000 7500च्या वरचे कोण आहेत? मग आता तुम्ही सर्वजण चेक करत बसत असाल तर एक काम करा, तसले चेक बिक करत बसू नका, उगाच त्याच्यामध्ये वेळ वाया घालू नका। झालं गेलं 7500च्या वर जे कॅन्डिडेट होते म्हणजे जे आपले हे होते, आपले कोण होते जे आपल्याला टेटमध्ये भेटणार होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा घोळ करण्यासारखे होते, आता ते सर्व बाद झालेले आहेत। म्हणजे आता जवळजवळ 50-60 हजारच्या घरामध्ये टीईटी पात्रता धारक आहेत। म्हणजे त्या दृष्टिकोनातून आपल्याला टेटसाठी कॉम्पिटिशन अतिशय कमी असणार आहे। आता जो काही गाळ होता तो गेलेला आहे, गेला तो गेला। आता ह्याच्यामध्ये जास्त डिस्कशन करण्यापेक्षा, ह्याच्यामध्ये जास्त विचार करण्यापेक्षा आता ते कोण आहेत, कुठले आहेत, काय आहेत, ह्या असल्या भानगडीत न पडण्यापेक्षा सरळ सरळ आपण आपापल्या कामावर म्हणजे आपला जो टेटचा अभ्यास आहे त्याच्यावर लक्ष फोकस करा। नाहीतर ह्याच्यामध्ये 2-4 दिवस 8 दिवस घालचाल, ह्याच्यामध्ये एकदा घुसला तर कोण आहेत, कुठले आहेत, काय आहेत, हे आहे का, ते आहे, काम काय का, तम काय का करत बसू नका। ह्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे। उगा ह्याच्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा आपला वेळ अभ्यासामध्ये घाला। झालंय ना, काढलेत ना त्यांचे प्रमाणपत्र, रद्द झालेत ना। मागे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे जे काही असे 7500च्या वर कॅन्डिडेट आहेत त्यांचे एकतर प्रमाणपत्र रद्द करा किंवा जे पास आहेत त्यांना नवीन प्रमाणपत्र रद्द करा। पण आता ह्यांचे जे प्रमाणपत्र रद्द केलेले आहेत, आता हे ह्या प्रमाणपत्रावर चणे खातील, फुटाणे खातील। आपण मागं सुद्धा म्हणलं होतं, आता हे ते त्या प्रमाणपत्रावर चणे खातील, फुटाणे खातील, ते बसतील, त्यांच्या कर्माची फळ आहेत ते भोगत बसतील। ह्याच्याबद्दल आपण जास्त हे करण्यापेक्षा अरे बाप रे त्यांचे पैसे गेले, हे गेले, पैसे पण गेले, त्यांचं प्रमाणपत्र पण गेलं, असले विचार करण्यापेक्षा जे गेले ते गेले। आपलं काम आहे आता सरळ सरळ मस्त अभ्यास करणं। ह्याच्याहून एक लक्षात घ्या की टीईटीची प्रक्रिया एकदम फुल स्पीडमध्ये चालू आहे। मग ह्याच्याहून एक गोष्ट लक्षात येते की टेटची एक्झामची प्रक्रिया सुद्धा फुल स्पीडमध्ये आहे। इतके दिवस वाटलं होतं का टीईटीचे जे अपात्र उमेदवार आहेत म्हणजे पैसे देऊन पास झालेले त्यांची यादी लवकरच जाहीर होईल, असंच होईल। आता कालच न्यूज आलेली की जे माजी सैनिक होते त्यांचं अपडेट करायला सांगितलं, लगेच आज काय न्यूज आली की टीईटी अपात्र आहेत त्यांची यादी सुद्धा जाहीर केली आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, टीईटीचा निकाल जवळ आहे, टीईटीचा निकाल जवळ आहे। टीईटीचा निकाल लागला की लवकरात लवकर टेटची परीक्षा सुद्धा होणार आहे। त्यामुळं जास्त इकडं तिकडं फोकस करण्यापेक्षा, बारा भानगडीमध्ये पडण्यापेक्षा जे काही आपले दुसरे कामं आहेत ते सोडून द्या आणि सरळ सरळ टेटच्या एक्झामवर म्हणजे टेटच्या परीक्षेवर फोकस करा। आणि जे काही लोक सांगायला लागलेत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत, त्या झाल्याशिवाय परीक्षा होणार नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो झाल्याशिवाय परीक्षा होणार नाही, शिक्षण मंत्री नाही, हे नाही, ते नाही, असल्या ह्याच्यावर हे करू नका। तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काही गोष्टी असतात त्या मधल्यामध्ये असतात, मधल्या गोष्टी बाहेर येत नाहीत आणि सांगितल्या जात नाहीत। ज्या गोष्टी सांगायच्या नाहीत त्या सांगत नाहीत आणि ज्या गोष्टी अशा सांगितल्या जातात की विद्यार्थ्यांचं दृष्टिकोन बदलावं, त्यांच्या मनामध्ये द्वंद्व निर्माण व्हावं, कॉम्पिटिशन कमी व्हावं, म्हणजे विद्यार्थी भरकटले जावत, अशा बातम्या पसरवल्या जातात। आता ही बातमी अगोदर पसरवली गेली होती का अशी कॅन्डिडेटची लिस्ट येणार, नावं येणार, असं एकदम हे करणार नाही। काय बातम्या पसरवल्या जातात की परीक्षा होणार नाही, टीईटीचा निकाल लागणार नाही, मग आता मंत्रिमंडळच नाही, मग परीक्षा MPSC घेणार, हे घेणार, ते घेणार, ह्या वर्षीच होणार नाही, पुढल्या वर्षी होईल, असल्या बातम्या पसरवल्या जातात। असल्या बातम्याकडे लक्ष देऊ नका। आता इथून पुढे कुठल्याही बातम्याकडे लक्ष देऊ नका। एक गोष्ट लक्षात घ्या की सरळ सरळ ह्या महिन्यामध्ये टीईटीचा निकाल लागणार। टीईटीचा निकाल लागला काही दिवसामध्ये म्हणजे 15-20 दिवस जातील, महिन्यामध्ये टेटचं नोटिफिकेशन येईल आणि लवकरात लवकर टेटची परीक्षा होईल। ही गोष्ट लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा प्रक्रिया एकदम फुल स्पीडमध्ये चालू आहे। मधल्या गोष्टी कधीच बाहेर येत नाहीत, काही गोपनीय गोष्टी असतात त्या गोपनीयच राहतात आणि एकदमच बॉम्बस्फोट केला जातो। मी मागं दरवेळेस सांगतोय, वारंवार सांगतोय की टीईटीची एकदा टीईटीचा रिझल्ट लागला की एकदमच टेटची परीक्षा येणार आहे, नोटिफिकेशन येणार आहे, त्यावेळेस आपल्याला काही सुधारणार नाही, काय अभ्यास करावा काय नाही काहीच कळणार नाही।
त्यामुळे परत एकदा सांगतोय, आता जे काही कॅन्डिडेटची लिस्ट आली आहे, कोण आहे, कुठला आहे, काय बाराबानगडी असलं न करण्यापेक्षा सरळ सरळ आपलं 100% फोकस आता टेटच्या परीक्षेवर असलं पाहिजे. टीईटीचा निकाल लवकरच लागणार आहे, टेटची परीक्षा सुद्धा लवकरच होणार आहे. आणि आता जे सर्व माहिती आहे ती काही मी वाचून सांगणार नाही, तुम्ही वाचला असाल, प्रत्येक ग्रुपवर आलेली असेल, लिस्ट सुद्धा आलेली असेल. आता ते सोडून द्या, सरळ सरळ फोकस फुल ऑन स्टडीवर द्या. आपला एकच काम असलं पाहिजे, स्टडी. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, काही दिवस आपल्या ग्रुपची सेटिंग मी ही ऑफ केलेली आहे. ग्रुपवर काही दिवस चॅटिंग बंद असणार आहे, कारण खूप मेसेज चालू आहे, सगळ्यांची चॅटिंग चालू आहे, डिस्कशन चालू आहे. मग ते काही दिवस मी बंद केलेलं आहे, कारण मी सध्या बाहेर आहे, फिरतीवर आहे, माझं सुद्धा लक्ष इकडे तिकडे होत आहे. मला फिरायचंय, ते मी फिरणारच आहे. त्यामुळे ते नोटिफिकेशन म्हणजे जे काही आपल्या ग्रुपची सेटिंग आहे ती काही दिवस ऑफ केलेली आहे, ती ऑफच राहील. तुम्ही पण शांत राहा, मस्त अभ्यास करा आणि बाकीच्या सुद्धा ग्रुपवर जास्त ॲक्टिव्ह राहू नका. आपला फोकस फक्त आता स्टडीवर राहिलेला पाहिजे. आता तुम्हाला टाइमपास खूप भेटलेला आहे. आता ही लिस्ट आलेली आहे, 7,500 विद्यार्थी. मग सगळे 7,500 विद्यार्थी कोण आहेत, कुठले आहेत, नावं काय आहेत, नंबर काय आहेत, हे पाठ करू नका. हे आपल्याला परीक्षेला विचारणार नाहीत. आपल्याला परीक्षेला अभ्यासक्रम आहे, अभ्यास येणार आहे, 36 सेकंदामध्ये उत्तर सोडवायचे, ते बघायचे. आपल्याला हे विद्यार्थी कोण नापास झाले, कुठला आहे, तो परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही. झाले नापास, संपलं त्यांचं, तिथल्या तिथं सोडून द्या. आपलं फोकस फक्त आपल्या स्टडीवर राहू द्या. हे फक्त कसं आहे माहिती आहे का, आता एक चक्र आहे, ह्या चक्रामध्ये तुम्हाला गुंतवायचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी असतात, जवळजवळ 50 ते 60% विद्यार्थ्यांची मानसिकता ही झालेली असेल की आता हे चेक करू, आपण सगळे विद्यार्थी चेक करू, कोण आहेत, कुठले आहेत, काय काय आहेत, किती पैसे दिले असतील, काय झालं असेल, आता मस्त झालं, त्यांच्यासोबत भारी झालं असेल असं वाटत असेल. असं करू नका. आपलं काम एकच, ध्यास सदा अभ्यास ह्याच्यावरच राहू द्या. बस एवढंच सांगायचं होतं आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि ग्रुपची सेटिंग काही दिवस ऑफ राहणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. बस आता लक्षात घ्या, टीईटीचा रिझल्ट लागणार म्हणजे लागणार, लवकरच लागणार. हे जे झालं ते खूप चांगलं झालं. आता टीईटीचा रिझल्ट लागला, टेट परीक्षा लवकर सुद्धा होणार. आणि जे काही इतके दिवस बोंबलत होते ह्या वर्षी होणार नाही, असंच होणार नाही, टीईटीचा रिझल्टच लागणार नाही, टेट परीक्षाच होणार नाही, यादी सुद्धा जाहीर होणार नाही, ते नकारार्थी होते, नकारात्मकच राहणार. ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या गोष्टी घडतच असणार. कावळा तुटायला, फांदी तुटायला गाठ पडतं, तशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. ह्या गोष्टी सुद्धा तशाच आहेत. म्हणून आता असल्या गोष्टीकडे लक्ष न देता आपलं फुल ऑन फोकस पाहिजे फक्त आणि फक्त टेट एक्झामवर. कोण काय केलं काय खड्ड्यात नाही, नोकरीशिवाय काही पर्याय नाही. अंतिम सत्य आहे, नोकरी आहे तर सर्व आहे. म्हणून असल्या भानगडीत पडू नका. आता हा जो काही टाइमपास आहे हा टाइमपास करत बसू नका. नाहीतर 2-4 दिवस 8 दिवस ह्याच्यातच घालचाल, हे करू नका. कारण हे का तुम्ही 8 दिवस ह्याच्यात घातले तर हे 8 दिवस पुन्हा परीक्षेच्या अभ्यासाला कमी पडणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. अभ्यासाला वेळ आता खूप कमी राहिला. इतक्या 1-1 सेकंदाचं महत्व आहे, 1-1 मिनिटाचं महत्व आहे. जितक्या जास्त अभ्यास होईल, जितके जास्त वेळा रिव्हिजन होतील, जितकी जास्त प्रॅक्टिस होईल तेवढी करा. बस एवढंच मला सांगायचं आहे. तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, काही दिवस ग्रुपची सेटिंग ऑफ राहणार आहे. काही चर्चा करू नका, शांत राहा, निवांत राहा, मस्त राहा, खात राहा, पित राहा, आनंदी राहा. आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर, आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.